रस्त्याभावी 8 गरोदर महिला व रुग्णांचे मृत्यू, तरी प्रशासनाचे दुर्लक्ष। रस्ता कधी होणार? पिंपळखुटा ते मोठा तलावापाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटरची मागणी। अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते पिंपळखुटा मोठा तलावापाडापर्यंत 4 किलोमीटरच्या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा, अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून तहसीलदार अक्कलकुवा व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, मंगल वसावे व बांधकाम विभाग शहादा येथे बिरसा फायटरचे राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, कार्याध्यक्ष बिरबल पावरा, कोषाध्यक्ष पप्पवया, जगदीश टुडवे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष हिरामन खर्डे, उपाध्यक्ष करण सुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तलावापाडापर्यंत 4 किलोमीटरचा रस्ता राज्य शासनाच्या जिल्हा व ग्रामीण विकास योजनेतून 3054 मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे। मंजुरी मिळून 5 वर्षानंतर रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही। महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा 5054 मार्ग व पूल 4 जिल्हा व इतर मार्ग या योजनेअंतर्गत तलावापाडा, पिंपळखुटा व काकडतीपाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री केसी पाडवे यांच्या हस्ते झाले आहे। ठेकेदार इंजिनियर प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी, वाणेविहीर, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले आहे। तरी अद्याप रस्त्याचे कामाला सुरुवात झाली नाही। त्यामुळे डोंगरदऱ्यातून घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या 5 वर्षात गर्भवती महिलासह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे। केवळ रस्त्याभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत, रुग्ण दगावत आहेत। त्यामुळे संताप व्यक्त होत आहे। सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तलावापाडा या पाड्याची लोकसंख्या एकूण 455 आहे। पिंपळखुटा ते मोठा तलावापाडा या गावाचे अंतर केवळ 4 किलोमीटर आहे, मात्र रस्त्याचे काम झाले नाही। त्यामुळे 2 किलोमीटरचा घाट उतरून रतवाई नदी ओलांडल्यानंतर पुन्हा 1 किलोमीटरचा घाट चढून मुख्य रस्ता गाठावा लागतो। मोठा तलावापाड्यातून एकूण 60 पेक्षा अधिक बालके लहान तलावापाडा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत याच घाटातून येतात। त्यांच्या जीवाला याच घाटात सर्वाधिक धोका आहे। याला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन आहे। रस्त्याचे काम झाल्याचे बोर्ड लावण्यात आले होते, परंतु बिरसा फायटरने या रस्त्याची तक्रार केल्यानंतर व बातम्या आल्यानंतर रस्त्याचा बोर्डही गायब करण्यात आला व पत्रकारांना देखील इंजिनियर यांच्या नातेवाईकांकडून धमक्या देखील देण्यात आल्या। रस्ता नुसतं कागदपत्रीच दाखवून ठेकेदार व माजी आमदार केसी पाडवी यांनी संगनमताने निधी हडप केला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, अक्कलकुवा। से लेकर आज तक यहाँ कोई काम हुआ नहीं है और अभी शुरुआत हुई है, तो केवल हल्के दर्जे का काम दिखाने के लिए, कागज पे इंकेश करने के लिए यहाँ के ठेकेदार, नेता लोग, ये सब शासन प्रशासन का दुर्लक्ष्य है। इसको चेकिंग होनी चाहिए, इसकी काम की क्वालिटी में सुधार होना चाहिए। यहाँ लोहा सीमेंट की पिल्लर बना के इस पुलिया का काम अच्छे क्वालिटी का होना चाहिए, यही यहाँ के गांव वालों की मांग है। हमारी बिरसा फाइटर की भी मांग है। इस तरफ ध्यान नहीं दिया तो हम आगे की कार्रवाई के लिए नासिक, पुणे, बॉम्बे तक जाने वाले हैं। जय बिरसा, जय आदिवासी।